नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत फलटणला. एक पोस्ट कमिशनिंग ऑडिट आहे एका कंपनीत. चला तर मग तुम्हाला मी तिथले व्हिज्युअल शेअर करतो थोड्या वेळातच. सध्या सातारा हायवेला मी थांबलोय आणि की मित्राने मला इथे गाडीवर आणून सोडलंय. आता तो रिटर्न जातोय. हाच बघा, हाच तो गँगस्टर आहे. त्यानंतर सरांची कार आली आणि आम्ही कारमधून फलटणला जायला निघालो. तरी रस्त्याने खूप बोर होतं. गाडी सुरू होते पण गाणे मी लावू शकत नाही. तर चला तर मित्रांनो, आपण पोहोचलोय. त्यांनी आपल्याला सेफ्टीसाठी हेल्मेट, जॅकेट आणि गॉगल्स दिले आहे. काम कंप्लीट झाल्यानंतर इथलं थोडं गार्डन आहे. गार्डनमध्ये थोडे फिरलो. तरी रोहित शर्मा सांगतो गार्डनमध्ये फिरू नका, पण नाही, आम्हाला फिरायची लई इच्छा आहे ना, म्हणून आम्ही फिरतो. त्यानंतर संध्याकाळी आम्ही फलटणमध्ये वास्तवास गेलो. तिथे एक प्रभू श्रीरामांचं प्राचीन मंदिर आहे. आमचा इथं मंदिरात जाण्याचा खूप योगायोग असा की नेमकेच आम्ही आरतीच्या वेळेला तिथे पोहोचलो, त्यामुळे आरतीचा लाभ मिळाला. त्यानंतर तिथे समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात आम्ही दर्शनास गेलो. हे खूप प्राचीन मंदिर आहे. मंदिराचं नाव जबरेश्वर महादेव मंदिर आहे. इथल्या मार्केटमध्ये त्यानंतर आम्ही फिरायला गेलो. सगळं जवळजवळच आहे. गाडी घेऊन फिरण्याची पण आम्हाला गरज पडली नाही. त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो. ही लिफ्ट आहे, चला तुम्हाला रूम दाखवतो. आपण इथे हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. चला, ह्या आपण गरिबाच्या छोट्याशा खाण्यात थांबलेलो आहे सध्या. तुम्हाला दाखवतो. आपली रूम आहे तर साधी, काय आजचे दिवस थांबण्यापुरतं काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागतं. कंपनी आपल्यासाठी करते तेवढं. दुसऱ्या दिवशी परत कंपनीत गेलो, इन्स्पेक्शन झालं आणि निघालो तिथून. फलटणहून येताना डावी साईडला जेजुरीचा गड दिसला. एकदम मनमोहक आणि सुंदर दृश्य. दुरून एवढा सुंदर दिसत होता, पण मी आजपर्यंत जवळून पाहिला नाही. नक्कीच पाहिल नेक्स्ट टाइम. त्यानंतर येताना एका हॉटेलला थांबलो आम्ही, पुरंदर हॉटेलला. खूप खूप म्हणजे खूप भारी हॉटेल होतं. फॅमिलीसाठी एक नंबर रेस्टॉरंट. मार्केटिंग करत नाहीये, पण खरं मार्केट तर यांनी जाम केलं, बैलगाडा शर्यतवाल्यांनी. तुम्ही बघू शकता समोर ज्याच्यात किती आरामात तो मालक झोपलाय. पण मला धक्का तेव्हा बसला जेव्हा दोन्ही मालकाच्या हातात आयफोन दिसला. तेव्हा मला कळलं आपली लायकी काय आहे, आपण सध्या कुठे आहे. त्यानंतर आपली आवडती जीवनवाहिनी PMPLने प्रवास करून मी आमच्या रूमकडे प्रस्थान केले आणि लवकरच काही पण गोष्टी मला बसमध्ये बघायला मिळाल्या. काय बघावं, आज कुठला दिवस तरी होता, त्यामुळं काहीतरी कळलं नाही मला. जाऊ द्या, आपला कार्यकर्ता शेवटी ज्याने आपल्याला सोडलं होतं तोच आपला कार्यकर्ता न्यायला आलाय आता. चला जाऊ, आपली सवारी आली. गुड नाईट, शुभरात्री. नंतर भेटू मित्रांनो.